आता आपण ज्योतिबा व गिरोलीच्या घाटामध्ये 1990 साली वन विभागाच्या मार्फत जी झाडाची लागवड केली होती त्या झोनमध्ये, त्या जंगलामध्ये आपण आहोत. हे जे झाड आहे याला मराठीत गिरीपुष्पी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ग्लिरिसिया सेपियम म्हणतात. प्लस ह्याला एक दुसरंही नाव आहे की मॅक्सिकन लिलॅक म्हणतात. ही मूळची जी झाडं लावलेली आहेत ही भारतात इम्पोर्ट केलेली आहे. अमेरिकेतनं भारतात इम्पोर्ट झालेली झाडं आहेत. ह्या झाडाची माहिती घेतली असता एक लक्षात येईल तुम्हाला की एवढं साधारणतः 100 एकर पूर्ण ही लागवड झाडाची केलेली आहे. ह्या 100 एकर झाडाच्या लागवडीमध्ये एकही पक्षी तुम्हाला दिसणार नाही. ह्याची सखोलात आम्ही माहिती काढली असता आम्हाला असं लक्षात आलं की हे पर्यावरणाच्या दृष्टीनं, पक्ष्यांच्या दृष्टीनं, पक्ष्यांच्या लाईफच्या दृष्टीनं फार धोकादायक आणि विषारी कन्सिडर केलेलं हे झाड इथं लावलेले आहे. महाराष्ट्रात 50,000 एकरच्या वरती ही लागवड 1990 साली केलेली आहे. वन विभागाच्या मार्फत जे काय लागवडी त्या काळात केलेली आहे. कमी पाण्यात येणारी झाडं आपण लावली पाहिजेत आणि ग्रीनरी झोन वाढवला पाहिजे असा एक बेसिक गोष्टीवरती फोकस देऊन त्या काळात झाडं लावली गेलेली आहेत. पण ह्या एका गोष्टीमुळं पर्यावरणाचं असंतुलित झालेलं जे प्रमाण जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, त्या पूर्ण झोनमध्ये एकही पक्षी नाही, प्राणी नाही. इवन तुम्ही काही रिसर्च ह्या झाडावरती झालेले आहे. ह्या झाडाची जर फुलं जर उंदराच्या डोळ्यासमोर पडली तर त्याची दृष्टी कमी होते. बहुतेक त्याच भीतीमुळे इकडे कुठला पक्षी आणि प्राणी फिरकत नाही आहे. तर ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिसर्च होणं आज गरजेचं आहे की ह्या झाडाच्या बदल्यात दुसरी झाडं किंवा दुसरी लागवड करायसाठी शासनानं काय केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही लागवड महाराष्ट्रात झालेली आहे. ह्याचे दुष्परिणाम आणि पर्यावरण असंतुलित झालेलं आहे. ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे वन विभागाच्या मार्फत एक रिसर्च कमिटी करून ह्याचा पूर्ण स्टडी करण्याची गरज आहे. किंवा आज ज्यावेळी भारतात ही झाडं इम्पोर्ट केलेली आहेत तर भारताचं पर्यावरण असंतुलित करण्याचा बाहेरच्या देशाचा कट तर नसावा का, ह्याचं सखोलात जाऊन खोलात जाऊन माहिती घेण्याची आज गरज आहे.